कंबर वर उचलायचं आहे. उचलावरती सगळं लक्ष कमरेकडे. सीटचे स्नायू जे आहेत तर ते चांगले आवरायचे आणि कंबर मॅक्सिमम वर उचलायचं. एवढं खाली घ्यायचं, बस पुन्हा वर उचलायचं लगेच. एक, पुन्हा लगेच वरती. दोन ठेवा, चांगलं करकचून वरती. दोन, पुन्हा वरती लगेच. तीन, थोडं खाली, लगेच वरती. चार, थोडं खाली, लगेच वरती. पाच, थोडं खाली, लगेच वरती. सहा, लगेच वरती. सात, लगेच वरती. आठ, लगेच वरती. 9, लगेच वरती. लागते कमरेत वरती धरून ठेवा. 10 ठेवा खाली. जसे हे 10 केले तसे 50 करायचे. व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा. माझे बारीक बारीक गोष्टी ज्या असतात ते इन बिटवीन ते आपण रेकॉर्ड करायचे. असं 5 वेळा करायचं. 10 खाली ठेवून असं 5 वेळा, म्हणजे 50 होते. पहिल्या वीकमध्ये असं, दुसऱ्या वीकमध्ये 25चे 2 सेट करायचे. तिसऱ्या वीकमध्ये एका दमात 50 करायचे न थांबता. 50 सोपे वाटायला लागले की 60, 70, 100 घेऊन गेला तरी सुद्धा चालेल. कंबर मॅक्सिमम वर उचलायचे. 2 सेकंद होल्ड करायचं आहे. 1 इंच खाली घेऊन लगेच वरती, पुन्हा 2 सेकंद होल्ड. पुन्हा 1 इंच खाली घेऊन लगेच वरती, 2 सेकंद होल्ड. 50 आणि 100 घेऊन पटपट पटपट करतो असं चालणार नाही. पाय झोपायचे पोटावर. आता दोन्ही हाताची मुठी करायच्या, एकमेकांवर ठेवायच्या, मनोट याच्यावर ठेवायचे. हाताचं कोपऱ्या साईडला घ्यायचं, त्या साईडला, या साईडला. बरोबर. छाती जास्तीत जास्त बाजूला टेकवून द्यायची. डोक्याचं वजन मुठींवर सोडून द्यायचं. ह्या पोझिशनमध्ये साधारणतः 10 मिनिटं झोपायचं. काहीच करायचं नाहीये. ब्रिदिंग पण आपली नॉर्मलच राहणार आहे. दोन्ही हाताच्या मुठी वाळवल्यात. मुठी करून हनुवटी ठेवली आहे. कोपरे पुढेच पाहिजे, मुठी आतच पाहिजे. असं चालणार नाही, असंच पाहिजे. छाती जास्तीत जास्त टेकायची, वजन सोडून द्यायचं. तुमच्या डाव्या बाजूलाच कळ करते ना. सकाळी उठल्या उठल्या पहिले हा व्यायाम करायचा. ओके. त्याला झोप पण उडेल तोपर्यंत व्यायाम करायचा. आता हे 10 मिनिटं असंच थांबायचं. बरं वाटतंय त्या वेळेला? 10 मिनिटं झाले की हा हात मागे घ्यायचा. घ्या पूर्ण मागे, साईडला ठेवून द्या. आणि हा हात उंच करा जागीच. आणि याच्यावर हलवले ठेवा. बरोबर. पुन्हा सोडून द्या पूर्ण वजन. नंतर ते झाल्यानंतर हे 3 मिनिटं ठेवायचं आहे. आता हे ठेवताना बोटांना कळ लागू शकते सारखे असे असल्यामुळे. तर काय करू शकतो, टॉवेल घ्यायची, टॉवेलची घडी घालायची, हातांच्या खाली अशी ठेवून द्यायची आणि मग डोकं त्याच्यावर ठेवून द्यायचं, हात ठेवून. ठीक आहे. या अशा पोझिशनमध्ये मग राहिलं की बोटही मोकळे राहते. हे 3 मिनिटं झाले की मग हा हात पण मागे घ्यायचा, दोन्ही हात साईडला ठेवून द्या. हात साईडला ठेवून द्या. आणि नंतर डोकं वर उचला, फक्त छाती खालीच, डोकं वर. आता यात काय होत आहे, डोक्याचं संपूर्ण वजन ह्याच नर्वांवर येतं. जेवढा वेळ यांना हे स्नायूंना पेलवून धरावं लागेल हे डोक्याचं वजन, तेवढे हे स्नायू मजबूत होते. ह्या पोझिशनमध्ये पण 10 मिनिटं थांबायचं आहे. फर्स्ट डेला एकदम 10 मिनिटं होणार नाही. तर फर्स्ट डेला 1 मिनिटाचे 10 सेट करायचे. 1 मिनिटं होल्ड, मान खाली. 1 मिनिटं होल्ड, मान खाली. असं 10 वेळा. नेक्स्ट वीकमध्ये 2 मिनिटाचे 5 सेट करायचे. थर्ड वीकमध्ये 5 मिनिटं होल्ड करायचं, असं 2 वेळा. आणि फायनल वीकमध्ये, 4th वीकमध्ये डायरेक्ट 10 मिनिटं एका दमात असं व्हायला पाहिजे. ठीक आहे. इथे कळ लागेल. यानंतर आता डोकं खाली, छाती वर उचलायचं. उचला छातीवर, उचला वर, कमरेला इथे कळ लागेल. 5, 4, 3, 2, 1. सोपा. पुन्हा वर यायचं आहे. 5, 4, 3, 2, 1. जातो.
जसं हे 2 वेळा केलं आहे असं 10 वेळा करायचं. याच्यानंतर डावा पाय असं उचलायचा वरती. हा, एक खाली ठेवून द्या. पुन्हा वर उचला, चांगली ताकद लावून. हात पुढे असले तरी सुद्धा चालेल. 2 खाली, मान खाली टेकलेली असते. हा, उचलावरती. 3 खाली, उचलावरती. 4 खाली, पुन्हा वरती घ्या. 5 खाली, पुन्हा वरती घ्या. 6 खाली, पुन्हा वरती. 7 खाली, पुन्हा वरती. उचलावरती. 8 खाली, लावा ताकद अजून. 9 खाली, अजून एकदा. 10 खाली. आता काय करायचं, पाय परत वर उचलायचा. उचला पूर्ण, थोडं खाली घ्या, पुन्हा वर उचला. 1, पुन्हा वर घ्या. 2 करत राहा. 3 4 5 करत राहा. 6 7 वरती. 8 9 वरती. 10 करा करा. 11 करा करा. 12 लावा ताकद. 13 14 15 ठेवा खाली. जसे 10 आणि 15 केले असे 20 आणि 20 करायचे. तर 20 वेळा पाय पूर्ण वर जाणार, पूर्ण खाली ठेवायचा. पुढचे 20 वेळा पाय हवेतल्या हवेत वरती खाली करायचा. 1 2 3 4 5 असं. 20 सोपे वाटायला लागले काही दिवसांनी की 30 करायला लागायचं. 30 सोपे वाटायला लागले की काही दिवसांनी 40 करायला लागायचं. ठीक आहे. व्यायाम हा ह्याच पायाचा होणार आहे, ह्या पायाचा करायचा नाहीये. इकडचीच बाजूला पेन आहे, ह्याच पायावर उचलायचा. डावा का उजवा आहे तिकडचा पाय तो? डावा पाय. पुढे सरकायचं आहे अर्ध शेड पलंगाच्या बाहेर. पुढे सरका पुढे, सरका पुढे, सरका पुढे. ठेवा हात खुर्चीवर. सरका पुढे, सरका पुढे, सरका पुढे, अजून पुढे. व्हेरी गुड. हा, आता बघा माझ्याकडे. आता डोकं पूर्ण ह्याच पोझिशन मध्ये राहणार, वरतीच बघत राहायचं. ठीक आहे. मी तुमचे दोन्ही पाय घट्ट पकडून ठेवणार आहे. एकदा दोन्ही पाय घट्ट पकडले की मग हे जर घट्ट होत असेल सेट करून घ्या. हा हात इथे ठेवायचा, हा हात इथे ठेवायचा गादीवर. दोन्ही हात गादीवर येते. हा, एकदा पाय पकडल्यानंतर हात मागे घेतले की ही पलंगाची लेवल आहे. ह्या लेवल पासून छाती जास्तीत जास्त वर उचलायची. जेवढी वर उचलता येईल तेवढी वर उचलून त्याच्या 1 इंच एवढीच खाली घ्यायची. पुन्हा लगेच वर उचलायची. जास्त खाली घ्यायची नाही. अगदी तुम्ही एवढी जर मुवमेंट केली ना, छोटीशी न दिसणारी तरी सुद्धा चालेल. मला दिसतंय मी मोजेन. ठीक आहे. अगदी केस एवढे जरी हल्ला तरी चालेल. जास्त खाली जायचं नाही. हे बघा, इकडे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं स्कूल पाहिजे. ठीक आहे. थोडं पुढे सरकलात अजून. नाही, मागच खाली माझ्याकडे, माझ्याकडे. बेंडी कुठे आहे तुमची? कॉर्नरला आहे का? नाही मध्ये. आत बाहेर बेंडी पर्यंतचा काम बाहेर येऊ द्या. थोडं पुढं सरक. बिंबीच्या पुढे आली पाहिजे. याच्या पुढे. बस. दोन्ही आता इथे पकडलंय. दुखतंय खूप की बरं आहे? नो प्रॉब्लेम. बोला बोला. दुखतंय का? हे पाय दुखतो, डावा पाय इथे ठीक आहे. इथे दुखतोय, डावा पाय दुखतोय फक्त. ठीक आहे. दोन्ही हात मागे घ्या. चल, उचला छातीवर. उचलावर. 1 थोडं खाली वर. 2 करा करा. बरोबर आहे. 3 वर, जास्त खाली नका जाऊ. वर 4 वरती. 5 वरती. 6 वरती. 7 करत राहा. पटपट करा. 8 9 10 11 12 करा करा. ठेवा हात खुर्चीवर. दम काढा. हा, थोडा स्पीड पकडा. हा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असा स्पीड पाहिजे. हा, चलो पुन्हा हात मागे. 1 2 वरती. 3 4 5 6 थोडा 6 7 8 मोजू नको. 9
वर 10 वर 11 थोडं खाली 12 उचला 12 13 करा ठेवा हात खुर्चीवर. हे जे पुन्हा ऐका करताना इथे एकच जागेवर नका थांबू. हा थोडं खाली येऊन लगेच वरती आहे, थोडं खाली येऊन लगेच वरती आहे. ठीक आहे पुन्हा एकदा थोडं खालीवर व्हायचं बरं का. किंचित खाली व्हायचं आणि लगेच वरती जायचं. उचला कर थोडं वर एक वर उचला हो वरती वर हो परत खाली जा थोडी खाली जा. उचला वरती 2 हां खाली जाऊन वर व्हायचं. ते उचला वरती वरती 3 थांबू नका पटपट करा 4 खाली जा. हां 6 खाली जा ना थोडं खाली जा वर उचल खाली जा वर उचल आता. त्रास होतोय मला खूप. ठीक आहे ठेवा हात खुर्चीवर. हात ठेव खुर्चीवर. थोडे थोडे कर सुरुवातीला 4 4 5 5 केले तरी चालेल. 10 15 चे 2 सेट करा आता. हम्म. हा आणि थांबू नका. थांबायचं नाही. घरी असं कोणाला मागे थांबून पाय दाबून धरावं लागेल का. हो बरं. मागे सरका थोडा आराम करा. घरी एवढा पलंग उंच नसतो नाही. एवढाच असतो. हो, हो. त्यामुळे खुर्ची ठेवायची गरज नाही. डायरेक्ट हात खुर्चीवर ठेवत पुढे सरकायचं. बेंडी केवळ बेंडीच्या 1 इंच खालचा भाग ह्या कॉर्नर यायला पाहिजे. आला की मग एका व्यक्तीने पाय घट्ट रोवून पकडायचे. पकडले की यांनी हात दोन्ही मागे घ्यायचे. पलंगाच्या लेवल पासून छाती जास्तीत जास्त वर उचलायची. 1 इंच खाली घेऊन लगेच वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं व्हायला पाहिजे. मी पलंगाच्या लेवलला येते मग वर जाते परत पलंगाच्या लेवलला येते असं चालणार नाही. मी पूर्ण डोकं छाती खाली होऊन जाते पूर्ण वर उचलून आणते पूर्ण खाली होऊन जाते असं चालणार नाही. ह्या लेवल पासून वरच्या वरच मुवमेंट राहणार. इथपर्यंत पण नाही. जर इथपर्यंत जात असेल तर वरच्या वरच. इथे येत असेल तर याच्या इथाशीच इथूनच. ठीक आहे जिथे मॅक्सिमम वर जाते तिथून 1 इंच खाली फक्त अशी मुवमेंट हवी. 15 चे 2 सेट होऊ द्या. हळूहळू 20 चे हळूहळू 30 चे हळूहळू 40 चे. जशी सवय होईल तस बसा. उठून बसा. पाय बाहेर. आता कमरेला कसं वाटतंय बघा. हलकं वाटतंय बेटर वाटतंय. हा तर जेवढे हे दुखतोय जास्त मानेकडचं हो आता तरी व्यायाम सांगते. आता हे जे कमरेचं जे दुखणं बरं झालंय ना ह्याच्यात काय होतं बेसिकली अर्ध शरीराचं वजन ह्या कमरेच्या स्नायूवर येतं आणि पूर्ण वजनाला पेलवून वर उचलायचं तर ते स्नायूंनाच काम करावं लागतं फक्त हे टार्गेट्सवर. जेवढे ते टार्गेट वर उचलतील तेवढं त्यांचं बळ वाढेल आणि तेवढं ते कमरेला चांगल्यापैकी सपोर्ट देतील. गादाच्या मागे सरकले त्या आज जातील. येतं लक्षात. तर हा व्यायाम लागेलच करावा. दिवसातून एकदाच करायचा 2दा करायची गरज नाही. सकाळ संध्याकाळ नाही एकदाच करायचे सगळे व्यायाम. यानंतर हा हात सरळ वर उचलायचा. 1 घ्या खाली 10 वेळा करा. उचलावर 2 पूर्ण खाली घ्यायचा हात काचा. हो उचलावरती 3 जेवढं करा. केलेलं आहे केलं. 4 हात कुठपर्यंत घ्यायचं मॅडम खाली खाली एवढा इथपर्यंतच घेता येतं चालेल का. इथपर्यंत आला तरी चालेल. हां पूर्ण खाली न्यूट्रल. बरं. इथपर्यंत आला तरी चालेल. बसून करायचं ना मॅम. बसून केला तरी चालेल. उभं राहून केला तरी चालेल. बरं. फक्त उभं राहिल्यावर काय होतं आता मी डंबेल्स सांगितले नाही अजून. डंबेल्स लोक हातात घेतात आणि असं पुढे स्वतःला किक करतात आणि मग तो हात वर जातो. तसं नाही करायचं. तर बॉडी स्ट्रेट ठेवून मग डंबेल हातात घेऊन हात स्ट्रेट वर खाली होणार पाहिजे. ओके. ठीक आहे बेटर वेळ की तुम्ही उभं राहून केला तर उत्तम बसून करण्यापेक्षा. किती झाले 7 हात पूर्ण खाली घ्यायचा खाली टेकवायचा. काय हरकत नाही. 9 10 हात साईडला उचलावरती 1 2 3 4 5 6 कर वाटला 8 आता हा 90 अंशात असा घ्या पटकन असा असं 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 उचलावरती 1 पुणावर 2 कळ अजून वाढेल 3 शोल्डरच्या लेवलपेक्षा खाली यायच्या नाही. एवढा खाली.
वर घ्या, वर घ्या, वर घ्या. कर तुझं जसं आहे तसं कर, फक्त खाली इथपर्यंतच घ्यायचं. हां 6 7 बरोबर, 8 9 1 more time. 10. आता इकडे डोकं करायचं, पाय तिकडे, पायथं झोपायचं पोटावर. तो हात मागे उजवा, उजवा हात मागे, डावा हात साईडला, हळूहळू खावेत. आपण मानेच्या तिसऱ्या व्यायामात बघितली तशी. हात आता खालीपासून वर उचलायचा आहे, गादीच्या जवळ घ्यायचा आहे, पुन्हा खालीपासून वर उचलायचा आहे. ठीक आहे, मानवरती समोरच राहणार. उचल्यावरती हात 1, उचल्यावरती लावा ताकद 2, वरती बघत राहायचं 3, व्हेरी गुड, करत राहा. खाली टेकवायचा नाही हात. उचल्यावरती 4, व्हेरी गुड, 5, हो उचल्यावरती करणारे 6, लावा ताकद 7, पुढावरती 8, पुढावरती 9, अजून एकदा. तसं 25 वेळा करायचं. याच्यानंतर हात साईडने इथून पूर्ण वर, साईडने खाली, मानवरती हवे तशीच पुन्हा 1, गुड, 2, थांबायचं असेल तर थांबू शकतो. ठीक आहे, 3, असं 10 वेळा करायचं. 4, 5, थांबायचं असेल थांबा, 6, गुड, 7, 8, 9, 10, व्हेरी गुड. जसे हे 3 बसून आणि 2 झोपून व्यायाम केले, असे व्यायाम 5 लागोपाठ करायचे न थांबता. पण त्या हाताला अजिबात आराम द्यायचा नाही 1 सेकंदासाठी सुद्धा. हे करताना आता 10-15 दिवस विदाऊट वेट हा व्यायाम करा. नंतर 15 दिवसांनी हातामध्ये मुसळी किंवा डंबेल असेल तर ठीक आहे, नसेल तर आपल्या घरात तर तो हातात घ्यायचा आणि तो पकडून हातात घेऊन व्यायाम करायचे. म्हणजे डिफिकल्टी लेवल अजून वाढवायची. ठीक आहे, कुठून कसं आता थांबलं, कमी झालं, तसंच आहे, कमी झालं ना. तर रोज हे व्यायाम करणार तर हळूहळू ते स्ट्रॉंग होत जाते मसल्स. बाक पण व्यवस्थित व्हायला लागेल आणि तो आकार व्यवस्थित झाल्यावर हे जे पेन आहे हे पण कमी होत जाईल. ठीक आहे, साधारणतः 3 महिने रोज व्यायाम करायचा आहे, दिवसातून एकदा. 3 महिन्यानंतर 1 दिवस 8, त्याच्यानंतर मग आठवड्यातून एकदा. ह्या रविवारी केला, पुढच्या रविवारी, पुढच्या रविवारी. का म्हणजे तुम्हाला भविष्यात 3-4 वर्षांनी सुद्धा मानेचं दुखणं परत येणार नाही जर हे व्यायाम कंटिन्युटीमध्ये ठेवले, वीकमध्ये एकदा. ठीक आहे, तर हे दोघं व्यायाम चालू ठेवा. सोबत फंक्शनल एक्सरसाइजेस करू शकतात. तर मान खाली घेणं, वर घेणं. तर ते करताना श्वास सोडत मान खाली घ्यायची, श्वास घेत मान पूर्ण वर घ्यायची, पुन्हा श्वास सोडत मान खाली. स्पीड तुमच्या ब्रिदिंग प्रमाणे राहील, जसा ब्रिदिंग आहे त्याप्रमाणे मानेचा स्पीड राहील. श्वास घेत मान उजवीकडे, श्वास सोडत मान सरळ, श्वास घेत मान डावीकडे, श्वास सोडत मान सरळ, श्वास सोडत मान खाली, कान खांद्याला इकडे, श्वास घेत मान सरळ, पुन्हा श्वास सोडत कान खांद्याला, श्वास घेत मान सरळ. ठीक आहे, नंतर श्वास घेत मान खाली अशी डावीकडनं फिरवायची तुम्ही. तर श्वास घेत मान मागे, श्वास सोडत मागून पुढे, पुन्हा श्वास घेत मान मागे, श्वास सोडत मान पुढे. ठीक आहे, हे अशा पद्धतीने मग तुम्ही 10 करा, 15 करा, 500 करा, नो प्रॉब्लेम. फक्त हे फंक्शनल आहे, म्हणजे तुमची रेंज ऑफ मोशन प्रॉपर होईल रेस्पिरेटरी ट्रॅक सोबत, श्वासाचे आपले फुफ्फुस असतात त्याप्रमाणे. त्याच्याने मग तुम्हाला पुढे हे जे डिस्क अलाइनमेंट म्हणतो ती यायला लागेल. हा व्यायाम मानेचा दिवसभरात केव्हाही करा, संध्याकाळी करा, रात्री करा, पण हे व्यायाम एका वेळेस मानेचे करून घ्या. आणि कमरेचे जे सांगितले हा एक सेट ठेवायचा आणि हे फंक्शनल एक्सरसाइजेस दिवसभरात वेगवेगळे तेव्हा करायचं. समजले व्यायाम? अशा पद्धतीने व्यायाम करायचा. ठीक आहे, व्हिडिओ चालेल. ओके.